नमस्कार, मी नासा. आपलं स्वागत आहे नवा संवादच्या आजच्या विशेष बातमीत. गेल्या काही आठवड्यांपासून भारतीय शेअर बाजार मोठ्या उलथापालथीच्या प्रक्रियेतून जात आहे. विशेषतः सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख बाजार निर्देशांकांनी सतत घसरण अनुभवली आहे. सप्टेंबरच्या 27 तारखेला नवीन उच्चांक गाठल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी 10% पेक्षा अधिक घसरण नोंदवली आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांचे सतत शेअर्सची विक्री करणे. नोव्हेंबर महिन्यात परकीय गुंतवणूकदारांनी तब्बल $4.06 अब्ज किमतीची भारतीय मालमत्ता विकली आहे. यामुळे केवळ बाजार घसरलेला नाही, तर भारतीय रुपयावरही ताण निर्माण झाला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होऊन तो ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. परकीय गुंतवणूकदारांनी आपल्या रुपयातील गुंतवणुकीचे डॉलरमध्ये रूपांतर केल्याने परकीय चलनाची मागणी वाढली आणि याचा थेट परिणाम रुपयाच्या किमतीवर झाला. परकीय गुंतवणूकदार भारतीय बाजारातून बाहेर पडत आहे, याची अनेक कारणं आहेत. पहिलं कारण अमेरिकेतील राजकीय अनिश्चितता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षीय निवडणुकीनंतर जागतिक बाजारात भीतीचं वातावरण आहे. त्यांनी उच्च आयात शुल्क आणि संरक्षणवादी धोरण लागू करण्याचा संकेत दिला आहे. या धोरणांमुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम व्याजदरांवर होईल. परिणामी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसे काढून अमेरिकन सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिलं आहे. दुसरं कारण म्हणजे चीनची अर्थव्यवस्था. चीनने मंदीवर मात करण्यासाठी काही प्रोत्साहन योजना जाहीर केल्या आहेत, परंतु त्याचा परिणाम समाधानकारक नाही. त्यामुळे परकीय गुंतवणूकदारांनी चीनकडे वळण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय भारतीय शेअर बाजाराच्या वाढलेल्या किमतीही या विक्रीचं आणखी एक कारण आहे. सप्टेंबरपूर्वी भारतीय बाजाराने नवीन उच्चांक गाठला होता. काही विश्लेषकांच्या मते बाजारात अतिमूल्यांकन झालं होतं, ज्यामुळे परकीय गुंतवणूकदारांनी विक्री सुरू केली. तथापि घसरणीच्या या प्रवासात भारतीय गुंतवणूकदारांचा सकारात्मक सहभाग शेअर बाजाराला सावरण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. देशी गुंतवणूकदारांनी बाजारात टिकाव धरल्यामुळे बाजार पुन्हा स्थिर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तर ही होती भारतीय शेअर बाजारातील सध्याच्या परिस्थितीची माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवा संवादच्या अधिक अपडेट्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह.